हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही दैश्यची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या बाण मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दूरीवरी सर्प दिसत, परी द्वयी ठाईना सर्प जगत, हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम। तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। हेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 32वा, आत्मस्वरूपाविषयी न्यायमत। न्यायमत कशाविषयी? तर आत्मस्वरूपाविषयी। ज्या शास्त्रानं स्वतःचं मत आत्म्याविषयी प्रतिपादन केलेलं आहे, वर्तविलेलं आहे, त्या मताला कोणी वर्तविलेलं आहे? जे न्यायशास्त्र आहे त्या न्यायशास्त्रानं। जसं सांख्यानं त्यांचं मत वर्तविलं,
मग त्यांचं मत कसं होतं हे आपल्याला कळालं. तसंच आता सांख्यशास्त्राच्या सांख्यशास्त्रासारखंच न्यायशास्त्राचंही मत आहे, पण मतामध्ये भिन्नता आहे. न्यायशास्त्राचं मत वेगळं, सांख्यशास्त्राचं मत वेगळं, वेदांत्यांचं मत वेगळं, योगशास्त्राचंही मत वेगळं, पूर्वमीमांसा वेगळी, उत्तरमीमांसा वेगळी. हे वेगवेगळे मतं आहेत. सर्व वेगवेगळे मतं आहेत. मग ह्या मतांतरामध्ये ऐक्य संभवत नाही, एकपणा सिद्ध होत नाही. आणि मग हे वेगवेगळे मत असतानाही शास्त्रामध्ये का घेतलेत याच्याबद्दल सांगितले. अद्वैत मत दृढ व्हावं म्हणून इतर शास्त्रकारांची मते घेतलेली आहेत. आपण सांख्यांचं मत पाहिलं. आत्मस्वरूपाविषयी त्यांचं काय मत होतं? आत्मा असंग मानतात ते. आत्मा हां आणि असंग मानून नाना मानतात. पण बुद्धीचेच सुखदुःख धर्म आहेत असेही ते मानतात. आत्म्याचे धर्म मानित नाही, बुद्धीचे धर्म मानतात. आणि आत्मा असंग सांगतात. आणि आत्मा असंग सांगून आत्म्याच्या ठिकाणी नानात्वही सांगतात. आणि मग असं त्यांचं मत हे वेदांती सोडला जे सर्व मत आहे, सिद्धांत मत, त्या मताशी म्हणजे योग्य मताशी जुळतं का? ते जुळत नाही ना. मग काही अंशी जुळत असेल आणि काही अंशी जुळत नसेल, मग तसं मत हे वेदाच्या अनुभवाला जुळत नाही, वेदांत्यांच्या अनुभवाला जुळत नाही. म्हणून ते मत खंडित झालेलं आहे सांख्यांचं. तसंच न्यायमत सुद्धा आहे. न्यायमत सुद्धा खंडित मतच आहे. मग ते खंडित का होतं? कशामुळं खंडित व्हायलंय? मग त्याचं मत त्यानं सांगितल्यावर कळलं ना, आहे की नाही? पण त्याचं मत इतक्या लांब लचक आहे, कारण त्यानं जसा लग्नात ते मूळ देण्याचा जसा राहट आहे आणि सगळा गर्दा एका जाग्यावर येतो. मूळ दिल्यावर सगळी पब्लिक मुळाची बिनमुळाची जशी एका जाग्यावर येते, निस्ता गर्दा होत आहे. तसा त्यांनी अनेक पदार्थांचा गर्दाच केला आहे, निस्ता गर्दा केला आहे. आणि ते आपणाला सहजासहजी आकलनसुद्धा होत नाही. म्हणजे त्यांनी काही पदार्थही मानले तर आणि काही द्रव्यही मानले तर सगळा त्यांचा किचकट मामला आहे. कारण न्याय मत आहे ते, आहे का नाही? असो कसंही, फक्त त्याचं मत कसं योग्य नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला त्यांचं मत पाहायचं आहे. म्हणजे कशामुळं पाहायचं आहे? त्यांचं मत कसं सिद्धांत मताला जुळत नाही हेच पाहायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ते घ्यायचं आहे. मग या अगोदर सांख्य काय म्हणाले होते की आत्मा दुसऱ्याहून वेगळा म्हणण्यास काहीतरी विलक्षणता असावी लागते. त्याचं मत खंडित करताना वेदांती काय म्हणले होते? जर आत्मा नाना मानायचे असतील तर मग एक आत्मा दुसऱ्या आत्म्याहून वेगळा मानावं लागल ना, नाना मानायचं म्हणल्यावर. मग वेगळा मानायचा म्हणल्यावर ते
एका आत्म्यापासून वेगळा मानावं लागन, म्हणजे निराळा मानावं लागन, विलक्षण मानावं लागन ना. त्याच्या लक्षणं वेगळेच, वेगवेगळ्या लक्षणाचे आत्मे मानावे लागतील ना. नाना मानले म्हणजे वेगळा मानायचा म्हणल्यावर कशानं मानायचा, कशामुळं मानायचा? काय लक्षणामध्ये भेद असला तरच वेगळा मानावं लागणार. लक्षणामध्ये जर भेद नसलाच तर वेगळा कसं मानायचा? मग नाना सांगायले त्या अर्थी नाना मानायला काहीतरी विलक्षणता असायला पाहिजे. विलक्षण म्हणजे वेगळे, वेगळं पण असायला पाहिजे. आणि आत्मता असंग सांगतात, मग वेगळं तरी कसं मानावं? असंग ते कोणाचा संग करीत नाही, आणि त्याच्याशी कशाचा तरी संग झाल्याशिवाय ते वेगळं होणार नाही, है का नाही? जरी आत्म्याशी इतर वस्तूचा संग मानला आणि त्या वस्तूही वेगवेगळ्या वस्तूंचा संग मानावा लागल. काही आत्म्याला एखाद्या वस्तूचा संग झाला तर दुसऱ्या वस्तूचा त्या आत्म्याशी दुसऱ्या आत्म्याशी संग व्हायला पाहिजे, है का नाही? मग त्या ठिकाणी तरी आत्मा वेगवेगळा. आता जसं समजा कोंडीबा, धोंडीबा हे जे नावं वेगवेगळे येतं, आणि शरीर तर सगळे पंचमहाभूताचे आहेत. मग ते शरीर वेगवेगळे का आपल्याला वाटायला येत? त्याच्या नामामध्ये बदल आहे का नाही? तसं मग आत्म्यामध्ये काहीतरी बदल, विलक्षणता दिसायला पाहिजे का नाही? मग नाना मानू. मग तसं तर काय नाही. ते म्हणतात मग आत्मा कसा आहे? असंग आहे आणि व्यापकही आहे आणि नानाही आहे. हे मत त्यांचं योग्य नाही. आत्मस्वरूपात कोणताही भेद सांख्य सांगत नाहीत. त्यांच्या ठिकाणी भेद सांगत नाहीत आणि भेद करतात. त्यांना भेद ते सांगतात पण भेद करता येत नाही. त्यांना भेद करता येणार, भेद सांगायले तर. मग कशामुळे भेद करतात हे सांगता येणार, है की नाही? कारण व्यापक वस्तू ही अन्य ठिकाणी असू शकत नाही. असली तर सर्व ठिकाणी तीच असते व्यापक. आता उदाहरण जर घेतलं तर समुद्रामध्ये विहीर असते का हो? समुद्रात विहीर, मग कारण समुद्र व्यापक आहे. आणि त्या व्यापक समुद्रामध्ये संकुचित असणारी विहीर, मग तिला विहीर म्हणायला जमल असली तर. पण समुद्रात असू शकते का? मग तसं व्यापक वस्तूच्या ठिकाणी भेद सिद्ध करता येतो का? मग नाना मानायची गरज काय? मग हा वेदांती म्हणतात ते उगच नाना म्हणायला लागलेत, कामून म्हणायलेत ते सुद्धा कळाना. नाना म्हणण्याची गरजच काय? नाना मानण्याची आवश्यकता काय आहे? असंग मानून नाना म्हणणं हे अयुक्त आहे, संगतवार नाही. असंग अशा एकरूपानेच त्यांचे प्रतिपादन करतात. असंग एकरूपानं आत्म्याचं प्रतिपादन करतात आणि निष्कारण भेद सांगतात. आत्म्याच्या ठिकाणी निष्कारण, काही कारण नाही. नाना आत्मे मानणं म्हणजे भेद सांगणं आहे. म्हणून आत्म्यात भेद नसताना निष्कारण ते भेद सांगतात. नसताना आणि बाकीचं सगळं बरोबर बोलतात, है का नाही? आणि मग याकरता सांख्यमतामध्ये, याच्यामुळंच सांख्यमतामध्ये आत्म्याचा भेद मानतात. सांख्यमतात निष्कारण भेद मानतात. ते असंगत आहे. त्यांचा भेद मानणं हे, नाना मानणं हे असंगत आहे, हे सिद्ध झाले. हे त्यांच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी ते भेद मानतात हे सिद्ध झाले. मग त्यांचं मत, वेदांत मत कसं मानायचं? वेदांताच्या अनुसार कसं मानायचं त्याला? म्हणून वेदाच्या अर्थाच्या भिन्न अर्थ करतात ते. वेदाच्या अर्थाच्या भिन्न अर्थानं त्यांचं मत आहे का नाही? आणि वेदाच्या अर्थाच्या अभिन्न मतानं कोणाचं मत आहे? वेदांत्याचं मत आहे का नाही? कशावरून? वेदाचं जे मत आहे, वेदानं जो अर्थ केलेला आहे आणि त्या अर्थानुसारच वेदांत्यांचं
त्यांच्या मताचा अर्थ आहे, म्हणजे वेदाचा आणि वेदांत्यांचा एक अर्थ निघतो. हे कशाहून सिद्ध करायचं, तर याला या म्हणण्याला खूप खूप त्याला काय म्हणतात, पिढी जे म्हणतात ना ते, हां, वंशावळ. कारण वेदाचा अर्थ भगवान व्यासांनी हा सूत्रभाष्यामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच अर्थ सर्व शास्त्राला मान्य आहे. सगळ्या शास्त्राला तो अर्थ मान्य आहे, नाही असं नाही. पण नंतर जे काही शास्त्र निर्माण झालीत त्यांच्यामध्ये त्यांनी विनाकारण भेद केला. पण आत्मा व्यापक असंग असं सर्वच मानतात. पण कोणी कोणी नाना मानतंय, कोणी कोणी 2 मानतंय, कोणी 3 मानतंय. हे फक्त त्याच्या मतामध्ये असंगत व्हायले, संगत वार्ता लागाना झाली. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य ही जी वंशावळ सांगितलेली आहे, ज्ञानाच्या आतापर्यंत आलेला हा पाठ आहे, तो पाठ सुटलेला नाही. म्हणजेच वेदांत मत सुटलेलं नाही आणि इतर शास्त्रामध्ये ते मत सुटलेलं आहे. म्हणून वेदांत्यांचं संतांचं मत हे वेदानुसारच आहे. म्हणून वेदांत्याच्या मताला श्रेष्ठ मत मानल्या गेलेलं आहे. आता आत्मस्वरूपाविषयी न्यायाचं मत काय आहे, त्यांचं मत योग्य का अयोग्य आहे, हे त्यांचं मत आपण पाहू. न्यायमतामध्ये काही द्रव्य मानलेत आणि काही पदार्थही मानलेत. द्रव्य आणि पदार्थ. आता वास्तविक पाहता पदार्थाला द्रव्य म्हणतात आणि द्रव्यालाही पदार्थ म्हणतात, आहे का नाही. पण जे काही द्रव्य आहेत, पदार्थ आहेत, त्या पदार्थाचं जे कार्य होतं आणि त्या कार्यामध्ये जी सामुग्री असते त्याला द्रव्य म्हणायचं, त्याला द्रव्य म्हणायचं. आणि त्या द्रव्याचं जे अधिष्ठान ते पदार्थ. असे पदार्थ या न्यायमतामध्ये 7 मानलेत. किती? 7 पदार्थ. पदार्थ असे त्यांनी 7 पदार्थ अगोदर मानलेले आहेत. मग त्या पदार्थामध्ये कोणते कोणते पदार्थ, तर द्रव्य. आता द्रव्य सुद्धा पदार्थामध्येच आलं. गुण, कर्म आणि सामान्य, हे 4 पदार्थ याच्यामध्ये त्यांनी हे 4 पदार्थ मानलेले आहेत. आणि नंतरचे 3 जे पदार्थ आहेत ते कोणते पहा. विशेष, समवाय आणि अभाव. विशेष, समवाय आणि अभाव ही जी 7 पदार्थ आहेत, ही 7 पदार्थ मुख्य मानतात. जसं आपण जगत उत्पत्तीला कारण पंचमहाभूत मानतो, है की नाही. आणि हे पंचमहाभूतालाही कारण नंतर आपण
अविद्या आणि चैतन्य हे दोन पदार्थ मानतो ना, आहे का नाही? चैतन्य आणि अविद्या किंवा माया किंवा अज्ञान हे जे पदार्थ आपण दोनच मानतो, तशी त्यांनी 7 मानली. तर आता त्या 7 पदार्थापैकी कोणती 7? तर द्रव्य, गुण, कर्म आणि सामान्य. द्रव्य, गुण, कर्म आणि सामान्य. सामान्यता, ते सामान्यता. मग विशेष, समवाय आणि अभाव हे 3 म्हणजे एकूण 7 ही पदार्थ मानलीत. आता जशी एखादी वस्तू व्हायची करायची म्हटल्यास तिला एका वस्तूनं ती वस्तू होत नाही. तिला काय लागते? तर ह्या 7 पदार्थाची गरज लागते, तेव्हा ती वस्तू उत्पन्न होते, हे का नाही? म्हणून ते 7 पदार्थ मानतात. आणि मग त्यांनी पुन्हा काही द्रव्य मानलीत. द्रव्यात पृथ्वी ही द्रव्यातच मानली. आप, पाणी, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मासुद्धा द्रव्यातच मानला आहे. आणि मन ही द्रव्यातच मानला. असे 9 भेद आहेत. हे 9 प्रकारचे भेद झालेत त्याचे. द्रव्य सर्व नित्य आहेत. हे नित्य सांगितले. तर द्रव्य हे म्हणजे ह्या द्रव्याचा, त्यात पहिले जे 4 सांगितले होते, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे जे 4 आहेत, या 4 परमाणु रूपाने नित्य आहेत. हे परमाणु रूपाने नित्य आहेत. पृथ्वी ही परमाणु, तेज, आप आणि वायू हे परमाणु, याला परमाणु मानतात. आता परमाणु म्हणजे काय? पुढं सांगितलेलं आहे. परमाणु म्हणजे आपण ह्या खिडकीतून, याच्यातून सूर्यप्रकाश येतो ना, आणि त्याच्यामध्ये रजकण दिसतात, आणि त्या रजकणाचे 6 भाग करायचे एका रजकणाचे, त्याला म्हणायचं परमाणु. म्हणजे सूक्ष्म असं कण, त्याला म्हणायचं परमाणु. म्हणून त्यात पहिली 4 जे आहेत हे परमाणु आहेत. म्हणजे पृथ्वीसुद्धा परमाणूनच बनली म्हणतात, पाणीसुद्धा परमाणूनच बनले म्हणतात, आणि तेज, प्रकाशसुद्धा परमाणूचाच आहे, आणि वायूसुद्धा परमाणूचाच म्हणतात. हे जे 4 पदार्थ सांगितले, तर द्रव्य 4 हे परमाणु रूपाने नित्य आहेत. पुन्हा हे हमेशा असतातच. नित्य म्हणजे यांचा नाश मानित नाहीत. आणि कार्यरूपाने मात्र अनित्य आहेत. ते कार्यरूपानं अनित्य आहेत. शेवटचे मन अणुच आहे, मनसुद्धा अनुरूपच आहे, म्हणून नित्यही आहे. ते सुद्धा नित्यच, मनसुद्धा नित्यच आहे. आकाश, काल, दिशा आणि आत्मा. आकाश, काल, दिशा आणि आत्मा ही व्यापक स्वरूपता आहेत. हे कसे येतं? व्यापक रूपाने आहेत. आकाश व्यापकच आहे, कालसुद्धा व्यापकच आहे, दिशा व्यापकच आहेत, आणि आत्मा ही व्यापक रूपाने कसे आहेत? स्वरूपातच आहेत. ते त्यांच्याच रूपानं ते व्यापक रूप आहे त्यांचं, आणि नित्य आहेत. हे जसे नित्य आहेत पदार्थ, द्रव्ये, हे ते नित्य आणि हेही नित्यच आहे. आत्म्यात जीवात्मा व परमात्मा. आता आत्म्यामध्ये थोडासा फरक करून सांगतात. एक जीवात्मा आहे आणि एक आत्मा आहे, हे का नाही? मग असे 2 भेद त्याच्या ठिकाणी आहेत. पण त्याच्यामध्ये कसं आहे? जीवात्मा, जो जीवात्मा आहे ना, तो प्रति शरीराच्या ठिकाणी भिन्न असून, ते त्यांच्या मतात काय सांगायलेत? हा जीवात्मा प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न असून विभू
म्हणजे ब्रह्म व्यापक आहे, तसा तो ब्रह्मरूपच आहे. पण आता ब्रह्म व्यापकच आहे की, पण प्रत्येक शरीरामध्ये जो जीव आहे तो कसा आहे, भिन्न आहे, म्हणजे वेगळा आहे. पण विभू म्हणजे ब्रह्म, ते ब्रह्म व्यापक आणि नित्य आहे. परमात्मा एक, परमात्मा कसा आहे, एक आहे आणि व्यापक आहे. ते कसं काय सांगायले तर परमात्मा एक असून व्यापक आहे आणि नित्य आहे. एकही आहे, व्यापकही आहे आणि नित्यही आहे. मग गुण 24 आहेत. आता हे झालं परमात्म्याविषयी त्यांचं मत. आता त्यांनी गुण किती मानले आहेत. आता आपण सुरुवातीला काय मानलं, पदार्थ, 7 पदार्थ, आणि त्याच्यानंतर 9 द्रव्यमान सांगितले त्यांनी. आणि आता 24 काय सांगायले तर गुण, म्हणजे गुण, द्रव्ये आणि पदार्थ. त्यांच्या हिशोबामध्ये हे इतकं आहे, द्रव्ये, गुण आणि पदार्थ. तर आपण पदार्थ किती मानले, पदार्थ 7 मानले आणि द्रव्ये 9, आणि आता गुण ते 24 सांगायले. ते गुण कोणते पहा, रूप, रस, गंध, स्पर्श आणि संख्या. संख्या म्हणजे अमुक किती संख्या अशी नाही, फक्त संख्या. मग रूप, रस, गंध आणि संख्या, हे तर 4 आहेतच. आणि परिमाण, आता परिमाण कशाला म्हणायचं, म्हणजे आकार. परिमाण म्हणजे आकार, लांबी, रुंदी अशी जे काय आकार ते परिमाण. आणि पृथकत्व, वेगवेगळेपणा. संयोग, जवळ येणं. विभाग, त्याचे भाग पाडणे. परत्व, दूर करणे, म्हणजे मग त्याच्याविषयी परत्व करणे. आणि अपरत्व, आपुलकी करणे, म्हणजे दूरत्व करणे आणि जवळी करणे. गुरुत्व, आकर्षण करणे. आणि द्रवत्व, पातळपणा आहे का नाही. स्नेह, माया. शब्द, बोलणे. बुद्धी, हे एक त्यांनी काय मानलाय, गुणच मानलाय. हे गुण येतं. सुख दुःख हे गुणच. इच्छा गुणच. द्वेष गुणच. प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार, यापैकी इतक्यात हे जे 24 झाले, यापैकी सुख, दुःख, बुद्धी आणि इच्छा, द्वेष आणि प्रयत्न, ह्याच्यात आणखी 14 गुण जे सांगायलेत ते ह्याच्यातलेच. हे जे गुण सांगितलेत ना 24, ह्या 24 गुणातलेच, याच्यातल्यापैकी सुखदुःख, बुद्धी, सुखदुःख, बुद्धी 3 झाले. इच्छा 4, द्वेष 5, प्रयत्न 6, धर्म 7, अधर्म 8, ज्ञान संस्कार 9, संख्या 10, परिमाण 11, पृथकत्व 12, संयोग 13 आणि विभाग 14. ही जी 14 आहेत ना गुण, ही 14, हे 14 गुण जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत. ही 14 गुण जीवात्म्याच्या ठिकाणी आहे. आणि मग याच्यातलेच काही संख्या, आता जे ह्या गुणातले सांगितले ना, ह्या 14तले, त्याच्यातले संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग 4 झाले. आणखी 4 विभाग, ज्ञान, इच्छा आणि प्रयत्न किती झाले? 8. हे 8 गुण कोणाचे? ईश्वराचे. हे 8 गुण कोणाचे आहेत? ईश्वरामध्ये आहेत.
त्यापैकी ईश्वराचे ज्ञान, इच्छा, प्रयत्न. आता ह्या 8 गुणापैकीच त्या ईश्वरातल्या आणखी ज्ञान, इच्छा आणि प्रयत्न. ज्ञान, इच्छा आणि प्रयत्न हे गुण नित्य आहेत आणि बाकीचे अनित्य आहेत. बाकीचे अनित्य आहेत. म्हणजे आता हे 3च गुण नित्य ईश्वराच्या ठिकाणचे: ज्ञान, इच्छा आणि प्रयत्न. आणि मग कुठे कुठे नंतर ईश्वराचं स्वरूप सांगता वेळेस हेच गुण सांगते तर पुन्हा. मग हे ईश्वराचे गुण मुख्य आहेत म्हणून समजायचं. जेव्हा जीवास ज्ञानगुण असते, आता पहा, जीवाला ज्ञानगुण असतो लागलेला. आता हे लय बारीक ऐकावं लागणार आहे. ज्ञान हा गुण मानायले तर, आणि वेदांती ज्ञानाला आता गुण मानत नाहीत, आहे का नाही? कारण ज्ञान स्वरूप आत्मा मानतात, आहे का नाही? पण हे गुण मानायलेत. ज्ञान हा गुण मानायलेत जीवाचे. आणि ते जेव्हा जीवास ज्ञानगुण असतो, जेव्हा जीवाला ज्ञानगुण असतो, तेव्हा जीवात्मा चेतन रूप होतो. जीवात्मा. आता ज्ञानगुण केव्हा लागतो? अंतःकरण उत्पन्न झाल्याशी कसा लागत? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे किंवा जेव्हा अंतःकरण उत्पन्न होतं त्या ठिकाणी ज्ञानगुण उत्पन्न होतो. आणि जर ज्ञानगुण जर नसेल तर ती जडता आहे आत्म्याची. ज्ञानगुण नसेल तर आत्म्याची जडता आहे. आणि ज्ञानगुण जर असेल तर चेतनता. ज्ञानगुणाचा नाश होतो तेव्हा जडरूप असतो. आणि पहिल्या जेव्हा जीवात्मा चेतन रूप होतो त्यावेळेस ज्ञानगुण असतो. म्हणजे ज्ञानगुण असतो तेव्हा जीवात्मा चेतन रूप होतो. आणि ज्ञानगुणाचा नाश होतो तेव्हा जडरूपता असते. पहिल्या 4 द्रव्याचे परमाणू नित्य आहेत. पहिल्या 4 द्रव्याचे परमाणू, आहे का नाही? मग खिडकीच्या उजेडात जो अतिसूक्ष्म रज दिसतो त्याच्या 6व्या भागाचे नाव परमाणू. तसेच मी मनुष्य, मी ब्राह्मण. आता हे जे मिमित्व यायले, म्हणजेच याला म्हणायचं जात्यादी पदार्थ. हे जे मिमित्व यायले, मी मनुष्य, मी ब्राह्मण, अशी देहात्मभ्रांती असते. अशी ज्यावेळेस मी मनुष्य म्हणताना देहात्मभ्रांती, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय म्हणताना देहात्मभ्रांतीच आहे. अशी देहात्मभ्रांती ज्यावेळेस असते त्या भ्रांतीपासून काय होतंय? राग द्वेषादी असा धर्म अधर्माचा व्यवहार घडतो. राग द्वेषादी म्हणजे अनुकूल प्रतिकूल क्रिया, तसा धर्म अधर्म घडतो. पाप पुण्य घडतं. कशामुळं? राग द्वेषामुळं, अनुकूल प्रतिकूल इच्छामुळं, आहे का नाही? त्याच्यापासून, त्या भ्रांतीपासून. त्याला कारण काय आहे? भ्रांती. कशाची भ्रांती? देहात्मभ्रांती. देहालाच आत्मा मानणं, मी पुरुष मानणं, मी ब्राह्मण मानणं, मी क्षत्रिय मानणं, ही देहात्मभ्रांती म्हणतात. आणि त्या देहात्मभ्रांतीमुळे काय होतंय? रागद्वेषादी हे उत्पन्न होतात. म्हणजे रागद्वेष म्हणजे काय? राग म्हणजे क्रोध नाही, राग म्हणजे अनुकूल प्रीती असं मानायचं. कारण शास्त्रामध्ये रागाला अनुकूल प्रीती असावं वाटणं, मोह त्याला म्हणायचं राग. आणि द्वेष तिरस्कार रूप बुद्धी. याच्यामुळं असे ज्यावेळेस वृत्तीची अवस्था असते त्यावेळेस धर्म आणि अधर्म क्रिया घडतात. धर्मात्मक म्हणजे पुण्यात्मक, अधर्मात्मक म्हणजे पापात्मक. म्हणून अशी ही प्रवृत्ती होते. हे त्यांचा सिद्धांत चाललाय आता. कोणाचा? न्यायमताचा.
या प्रतीतीमुळे शरीर संबंधाद्वारा जीवात्म्यास सुखदुःख होतात. कशामुळे सुखदुःख होतात? ह्या प्रतीतीमुळे. अनुकूल प्रतिकूल इच्छा होत्यात, आहे का नाही? रागद्वेषादी त्या ठिकाणी उत्पन्न होतात आणि मग त्या ठिकाणी प्रवृत्ती जी उत्पन्न होते त्या प्रवृत्तीमध्ये काय होतंय? मग सुखदुःखे. कारण काय त्याला सुखदुःखाला? हे सांगितलं ते ना, आहे का नाही? आता याच्यामध्ये काही चूक आहे का? म्हणजे कसं बरोबर येतंय बघा ना, पण एकीच हुटकत आहेत मत त्यांची. आत्म्यास संसाराचा हेतू भ्रांती ज्ञान आहे. आत्मा संसारिक का झाला? तर भ्रांती ज्ञानामुळे. अगदी बरोबर आहे का नाही? आणि भ्रांती ज्ञान तत्वज्ञानाने निवृत्त होते. त्याला उपाय काय आहे का नाही? असं देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत. आत्माचे एक सत्य आहे आणि बाकी सर्व देहादी पदार्थ, बाकीचे जितके पदार्थ ते तितके कसे येतं? अनित्य आहेत. निवृत्त भ्रांती ज्ञान तत्वज्ञानाने निवृत्त होते आणि देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत, म्हणजे आत्म्यात नाहीत, आहे का नाही? या निश्चयानेच या निश्चयाचंच नाव काय म्हणायचं? अशी समजुतीलाच यालाच तत्वज्ञान म्हणतात. यालाच काय म्हणतात ते? तत्वाचं ज्ञान. आता तत्व म्हणजे काय? तत्व म्हणजेच ब्रह्म. तत्व कशाला म्हणायचं? ते तत्व स्वरूप आहे. तत् म्हणजे ते, आणि त्वम ते त्यावेळेस सुद्धा तिथं तत्वमच वापरलंय, आहे का नाही शब्द? मग तत् म्हणजे ब्रह्म, ते म्हणजेच तत्वज्ञान, त्याचं ज्ञान, त्या तत्वाचं ज्ञान, त्याच्या निश्चयानं, त्या ज्ञानाच्या निश्चयाने. कशाच्या ज्ञानाच्या? तर तत्वाच्या ज्ञानाच्या निश्चयानं काय होते? भ्रांती निवृत्त होते. त्यासाठी उपाय, भ्रांती निवृत्तीला उपाय काय सांगायले? तत्वज्ञान. आणि वेदांती तरी काय सांगतात? तत्वज्ञानच सांगतात. या तत्वज्ञानाने मी मनुष्य, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, ही भ्रांती निवृत्त होते. आपल्याला जे वाटायले ना आता, हे मी अमुक आहे, मी तमुक आहे, ही भ्रांती म्हणतात. आणि ही भ्रांती निवृत्त करण्यासाठी तत्वज्ञान घ्यावं लागतं आणि त्या तत्वज्ञानानं भ्रांती निवृत्त होते. भ्रांती निवृत्त झाली तर काय होईल? मग भ्रांती जर निवृत्त कशासाठी करायची? तर जे रागद्वेष झालेले आहेत का, अनुकूल प्रतिकूल इच्छा ज्या व्हावं लागल्या का, ते निवृत्त व्हाव्यात म्हणून आपण काय केलंय? तत्वज्ञान घेतलंय, है का नाही? कारण त्यांना भेदज्ञान उत्पन्न होऊ लागलं रागद्वेषानं, म्हणून ते उत्पन्न होऊ नये, रागद्वेषाची निवृत्ती व्हावी म्हणून तत्वज्ञानाचा त्यांनी अवलंब सांगितला की त्यांनी औषध म्हणून तत्वज्ञान घ्यावं. मग रागद्वेषाचा अभाव होतो. ते तत्वज्ञान झाल्यावर अनुकूल काही आहे, प्रतिकूल आहे असं काही वाटत नाही, हे चांगलं आहे, हे वाईट आहे असं काही म्हणजे भेद शिल्लक राहत नाही, अभेद सिद्ध होतो. त्याच्या अभावामुळे, कशाच्या? रागद्वेषाच्या अभावामुळे धर्म अधर्म उत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो. मग त्या ठिकाणी धर्म आणि अधर्म, कारण रागद्वेषच उत्पन्न नाही झाले तर धर्म अधर्म कशाला उत्पन्न होते? आणि धर्म अधर्म जर नाहीच झाले तर मग पाप पुण्य कशाला होते? आणि पाप पुण्यच नाही झाले तर मग तेच म्हणता येतं. आणि प्रवृत्तीच्या अभावामुळे आता प्रवृत्तीच राहिली नाही, ते कर्म करण्याची प्रवृत्तीच, कारण निवृत्ती झाली ना, निवृत्ती प्राप्त झाली, समजा कर्माची निवृत्ती झाली, है का नाही? मग प्रवृत्ती राहिली का? नाही. मग कर्मामध्ये जर प्रवृत्तीच नाही नसेल, निवृत्ती आहे, तर शरीर संबंधरूप जन्माचा अभाव होतो. कारण निवृत्तीमध्ये प्रवृत्ती नाही, है का नाही? म्हणजे रागद्वेष निवृत्तीमध्ये नाहीत, मग शरीर संबंधाचा कशाला त्याला संबंध होईल? म्हणजे जन्माला यायची गरज नाही, जन्माचा अभाव होतो. जन्माचा अभाव होतो म्हणजेच मरणाचा सुद्धा, जन्मालाच नाही तर मरल कसा?
असं त्यांची काय आहे, ही तत्वज्ञानाची शृंखला आहे. आणि प्रारब्धाचा भोगाने नाश होतो. ते काय म्हणतात, प्रारब्धाने भोगाचा. जे काय आपणाला प्रारब्ध आहे आणि ते प्रारब्ध भोगावत लागतंय, ते भोगल्याशिवाय त्याचा असं म्हणायलेत ते प्रारब्धानं भोगाचा. आता आपल्या संप्रदायात सुद्धा प्रारब्धाचा भोग दिल्याशिवाय प्रारब्ध संपत नाही. मग आता हे बी मानतात वेदांती, पण ते प्रारब्ध कसं मानतात याच्यावर अवलंबून आहे ना. प्रारब्ध कशाला म्हणतात ते. आता आपण इकडं संचिताचा ज्ञानाने नाश मानतो आणि प्रारब्ध भोगून सारावे लागते, आहे का नाही. आणि काही ठिकाणी संतांना असं सांगितलंय, प्रारब्धाचा हरीची कृपा झाली नाश झाला, है भोग प्रारब्धाचा. तुका म्हणे भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा. हरीच्या कृपेने प्रारब्धाचाही नाश होतो. प्रारब्धाचा नाश होतो म्हणजे अंतःकरणाचाच नाश होतो का? मग नाश नाही, त्याचा बाध होतो. म्हणजे जे काही कष्ट व्हायचे त्याच्यातले ते कष्ट होत नाहीत, असं बाध केल्याच्या नंतर. म्हणजेच प्रारब्धाचा नाश तसं सांगायले. आणि या ठिकाणी प्रारब्धाचा भोगाने नाश होतो म्हणून सांगायले तर, हे का नाही. शरीर संबंधाच्या अभावाने, शरीर संबंधाच्या अभावामुळे शरीरच जर नाही मिळालं, शरीर संबंधाचा अभाव झाला समजा, शरीरच नाही मिळालं म्हणजे पुन्हा जन्मच नाही मिळाला, तर 21 दुःखाचा नाश होतो. किती? 21 दुःख. आता हे 21 दुःख कशामुळं होतात तो विषय खूप लांबचा आहे का नाही. आपल्याला इथपर्यंतच घ्यायचं आहे. 21 दुःखाचा ध्वंस होतो म्हणजे नाश होतो. म्हणजेच त्या 21 दुःखाच्या नाशासच न्यायमताला मोक्ष मानतात. त्यालाच काय म्हणतात? मोक्ष मानतात ते. मग शरीर, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण आणि मन किती झाले? शरीर आणि हे 5 ज्ञानेंद्रिय आणि शरीर हे 6. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ज्याचे विषय आहेत. श्रोत्र शब्दाचा विषय म्हणजे हे असं मानायचं. आता मग शरीर, श्रोत्र म्हणजे कान, त्वचा, चक्षु, रसना, जीभ, घ्राण, नाक आणि मन हे 6 झाले ना. ही 6 इंद्रिय मानली गेली, ज्ञानेंद्रिय. आपण आतापर्यंत 5च ज्ञानेंद्रिय मानलीत, पण इथं आपल्याला आता हे मन हे एक 6वं ज्ञानेंद्रिय सांगायला येतं, आहे का नाही. कधी कधी सांगितलं असन तेही इंद्रिय ज्ञानेंद्रियच आहे म्हणून. या 6 इंद्रियाचे या 6 इंद्रियाचे 6 विषय, 6 इंद्रियाचे 6 विषय आणि त्यांची 6 ज्ञाने. 6 विषय आणि 6 विषयाची 6 इंद्रिय, 6 विषय आणि 6 ज्ञाने किती झाली? 18. आणि यांच्यापासून होणारे दुःख, कोणचे दुःख? यांच्यापासून होणारे दुःख 21 दुःख. आणि मग 6 ज्ञाने, 6 विषय आणि 6 इंद्रिये, सुख आणि दुःख अशी 21 दुःखे आहेत. अशी किती झाली? 21 दुःखे. आता इथं 20च व्हायले तर एक आणखी एक राहिले. आणि मग ते एक आत्मा असत. आत्म्याचं अज्ञानात जे दुःख ते एक दुःख मानतात. म्हणजेच 21 दुःख हे.
म्हणजे शारीरिक दुःखाची जनक आहेत. ही कशाला कारण आहे तर शारीरिक दुःखाला. म्हणजे शरीरात आल्यावर जे दुःख होत आहेत का त्याला ही जनक आहेत, उत्पन्न करणारी दुःखाला, आहे का ना. हे जनक आहेत त्याचे. म्हणजे त्यांच्यापासून तितके दुःख. म्हणजे मग आता हे 21 व्हायले तर मग त्याच्यापासून 21 दुःख. आणि इतक्याचा नाश होणं म्हणजे 21 दुःखाचा नाश होणे. आणि त्या 21 दुःखाचा नाश करणे म्हणजेच मोक्षाला प्राप्त होणे, असा त्यांचा सिद्धांत आहे. म्हणून त्यांनाही दुःख असेच म्हटले आहे. त्यांनाही दुःखच म्हटले आहे. कोणत्याही सुखाविषयी नाशाचे भय आहे. कोणत्याही सुखाविषयी सुखाचा नाश होऊ वाटत नाही. मग त्या सुखाचा नाश होतो का काय की याचं सुद्धा हां. म्हणून सुख हे सुख नाहीच, सुख सुद्धा, कारण सुखाचा नाश होईल याचं दुःख आहे. सुखाचं मग त्या सुखाचं दुःख आहे ना. मग सुख सुद्धा दुःख देणारच आहे. ते काय म्हणतात, कोणत्याही सुखाविषयी नाशाचे भय आहे म्हणून दुःख हेतू आहे. याकरता सुख ही दुःखच आहे. कर्णचष्कुली अवच्छिन्न आकाश श्रोत्र आहे. जसं कानाचा चापा आहे, मधात ते काही सुराग दिसतंय, ते काय आहे, कान आहे, त्याला म्हणतात कान. आणि मन अणु आहे. मन कसं आहे, अनुरूप आहे, सूक्ष्म आहे. म्हणून ही दोन्ही नित्य आहेत. म्हणजे जे सूक्ष्म असतं ते नित्य आणि जे स्थूल असतं ते अनित्य, असा त्यांचा सिद्धांत आहे. त्यांचा नाश म्हणणे योग्य नाही. म्हणून कर्णाचा आणि मनाचा नाश होणे शक्य नाही, म्हणजे योग्य नाही म्हणणे. तथापि श्रोत्र आणि मन पदार्थ ज्ञान उत्पत्तीद्वारा, श्रोत्र आणि मन पदार्थाचं ज्ञान उत्पत्तीच्या द्वारा दुःखास हेतू आहे. दुःखाला हेतू तेच आहे. आणि स्वस्वरूपाने दुःखास हेतू नाहीत. ते स्वतःची स्वतःला हां, ते दुःखरूप नाहीत, ते सुखरूपच आहे स्वतः. कर्ण आणि मन हे स्वतंत्ररित्या कसे येतं हां. पण त्यांचा जर संबंध पदार्थ ज्ञानामध्ये आला, जर कोणी काही म्हणलं तर कानानं ऐकणं आणि मनानं त्याचं संकल्प विकल्प केला की मग त्या ठिकाणं ते दुःखाला कारण होणार. म्हणून स्वरूपाने दुःखास हेतू नाहीत. ते त्यांच्या दृष्टीनं ते कसे येतं हां, सुखरूपच आहेत. जसं पाणी स्वच्छच आहे, पण त्या पाण्यानं जर कपडे धुतले तर पाणी गढूळ होणार. पाणी स्वच्छच आहे. मोक्षकालात कर्णचष्कुलीचा अभाव आहे. पण मोक्षकालामध्ये कर्णचष्कुलीचा चाफा मोक्षामध्ये नाही, त्याचा अभाव आहे. मोक्षामध्ये कर्णचष्कुली कशी जाईल. म्हणून केवळ आकाशरूप श्रोत्र ज्ञान करून देत नाही. मग कर्णचष्कुली जर नसेल तर केवळ मग ते कान ज्ञान करून देत नाही. हे नसलं तर कर्णचष्कुली नसल्यावर मग तिथं कान काम करील का. मग याकरता श्रोत्राचा नाश सांगितला. श्रोत्राचा नाश का सांगितला तर कर्णचष्कुलीचा नाश आहे इथं. का म्हणून ती नाशरूपच आहे. कर्णचष्कुली कशी नाशरूपच आहे. कर्णचष्कुलीचा नाश झाला की श्रोत्राचा नाश कार्य घडत नाहीत त्याच्याकडून, आहे का नाही. जसं एखाद्या तोंड्या माणसाला म्हणलं काटा उपटवर मोरड्याला, ते आधीच तोंड आहे. तसं कर्णचष्कुली जर समजा नसली तर मग तिथं ऐकू काय येणार आहे. तसं आता आत्म्याचा आणि मनाचा संयोग तो ज्ञानास कारण आहे. कसं सांगतात पहा. मोक्षकालात कर्णचष्कुलीचा अभाव आहे म्हणून केवळ आकाशरूप स्तोत्र, केवळ आकाशरूप म्हणून सुरक
ज्ञान करून देत नाही. ते ज्ञान करून देत नाही. याकरता श्रोत्राचा नाश सांगितला. श्रोत्राचा मोक्षामध्ये नाश सांगितला. आता आत्म्याचा आणि मनाचा संयोग, आत्म्याचा आणि मनाचा या दोघाची गाठ, संयोग म्हणजे एकीकरण दोघाचं, तो ज्ञानास हेतू आहे. ज्या वेळेस मनाचा आणि आत्म्याचा संयोग होईल त्यावेळेस आत्मा आणि मन ही दोन्ही नित्य असल्यामुळे, आता मन नित्य सांगितलं होतं ना सूक्ष्म असल्यामुळं, मग ही दोन्हीही नित्य असल्यामुळे आत्मा ही सूक्ष्मच आहे. मग ह्या दोन्हीच्या नित्यतामुळे मोक्षकालातही त्यांचा संयोग आहे हे खरे. मोक्षकालात ते दोन्हीही संयोग रूपानेच आहेत हे खरंय. पण तथापि म्हणजे पण मोक्षकालातील त्यांच्या संयोगापासून ज्ञान उत्पन्न होत नाही. मन जरी आत्म्याच्या ठिकाणी संयोग रूपानं जरी असलं तरी पण त्या ठिकाणी त्या मनाला ज्ञान होत नाही. मोक्षामध्ये काय आहे? आत्मा मोक्षरूपच आहे आणि मन हे सूक्ष्म असल्यामुळं त्याचा आत्म्याशी संयोग घडायला काही हरकत नाही. दोन्ही तत्व कसे झाले ते आता मग त्या दोन्हीचा संयोग जरी मानला तरी पण त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती होत नाही म्हणतात ते. का म्हणून ज्ञान उत्पन्न होत नाही? कारण त्याला तिथं आदृष्ट लागतंय, तिथं आदृष्ट नाही. कारण भोग आदृष्टा वाचून असं मानतात ना ते, भोग आदृष्टा वाचून घडत नाही. मग मनाचा आदृष्टरहित मनाचा संयोगच ज्ञानाचा हेतू आहे. ज्ञान कधी उत्पन्न होतं तर आदृष्ट असेल तर. आता शरीर हे आदृष्ट आहे, आता मन सूक्ष्म आहे आणि शरीर स्थूल आहे. पण हे शरीर असल्याशिवाय मनामध्ये क्रिया होत नाहीत, आहे का नाही? आता मस्त चालले ना तेच, बरोबर वाटायला का नाही सांगत. मग ते म्हणतात जर समजा आदृष्ट नसेल, शरीर नसेल तर तिथं मन कार्य करत नाही, म्हणजे ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. पण ज्ञानाला कारण त्या दोघाचा संबंधच आहे. पण शरीर आदृष्ट लागत आहे. त्रिपुटी असल्याशिवाय क्रिया कशा घडतात? म्हणजे त्रिपुटी त्यांनाही मान्यच आहे. जर नुसता मनाचा संयोगच ज्ञानास हेतू असता तर पुन्हा ते कसं पक्क करून सांगतात, जर मनाने ज्ञान उत्पन्न होत असेल, मनाच्या संयोगानं, आत्म्याच्या आणि मनाच्या संयोगानं जर ज्ञान उत्पन्न होत असेल तर झोपेमध्ये मन आहे आणि आत्माही आहे, मग त्या ठिकाणी ज्ञान आहे का? कारण या प्रारब्ध रूपी शरीराला त्यानं सोडलेलं असते, म्हणून तिथं ज्ञान होत नाही. तर सुषुप्तीत मनाचा संयोग असतो, सुषुप्तीत मनाचा आत्म्याशी संयोग असतो, तेथेही ज्ञान झाले असते. कारण संयोगापासून ज्ञान उत्पन्न होतंय म्हणल्यावर. पण तिथं ज्ञान होत नाही, ते तर होत नाही. म्हणून आदृष्टासहित मनाचा संयोग ज्ञानाला हेतू आहे. आदृष्टासहित कशी व्याख्या करायलीत बघा ते आता. आदृष्टासहित मनाचा संयोग ज्ञानाला हेतू आहे. ज्ञानाला हेतू केवळ मन नाही तर आदृष्ट, आदृष्ट सहित म्हणावं लागायले, आहे का नाही? जसं आता पत्रिकेवर लिहिलेलं असतंय, इष्ट मित्रासहित सहकुटुंब सहपरिवार अगत्य यावे, आहे का नाही? तसं आता त्यांना त्या बाकीच्याची काही गरज नसती ना, पण तसं लिहावं लागतंय कारण ते त्यांचे प्रिय आहेत ना, आहे का ना? तसं मनाचं हे प्रिय आहे ना. आत्म्याचा जरी देह प्रिय नसला तरी मनाचा देह आहे का नाही? आणि त्याच्या वाचून मनाला ज्ञानाची उत्पत्ती करता येत नाही.
म्हणून मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे, पण कसा? आद्रष्टासहित. आणि आद्रष्ट नसेल तर मग ज्ञानाचा हेतू नाही. जसे सुषुप्तीत आद्रष्ट नाही तसे मोक्षकालातही आद्रष्ट नाही, म्हणून ज्ञान होत नाही. तिथं ज्ञान म्हणजे विशेषीकरण ज्ञानाचं होत नाही. या रीतीने आद्रष्टासहित आत्म्याशी संयोगवान मन, आद्रष्टासहित आत्म्याशी संयोगवान मन यांच्याद्वारा, या तिन्हीच्या द्वारा दुःखास म्हणून ज्ञानास, ज्ञानद्वारा दुःखास हेतू आहे. दुःखास हेतू ज्ञानद्वारा. आता ज्ञान झाल्याशिवाय दुःख तरी कसं होईल? मग ज्ञानद्वारा दुःख आहे, म्हणून त्यास दुःख म्हटले. म्हणजे मन सुद्धा दुःखरूपच आहे, म्हणून त्यास दुःख म्हटले. म्हणजे जे काय मागे सांगितले ते 21 दुःख, ते मन सुद्धा त्याच्यात आलं, म्हणून त्यास दुःख म्हटले. अशा मनाचा मोक्षकाली अभाव आहे. मोक्षकालात मनाचा अभाव आहे, म्हणून मन नित्य असले तरी दुःख नाश संभवतो. मन नित्य जरी असलं, कारण सूक्ष्म आहे ते, म्हणून त्याला नित्य मानावं लागन. त्यांच्या सिद्धांतामध्ये जे सूक्ष्म असतं ते नित्य असतं. मग मन नित्यच आहे, कारण ते सूक्ष्म आहे. पण तरी पण दुःख नाश संभवतो. दुःखाचा नाश म्हणजेच मन हे नाशिवंतच आहे, जड आहे. सूक्ष्म जरी असलं तरीही त्याचाही नाश संभवतो. शिवाय सूक्ष्म विचार केला तर संयोग होतो. सूक्ष्म जर विचार केला तर संयोग होतो. कशाशी? आत्म्याशी, मनाचा संयोग. कारण आत्म्याचा आणि मनाचा संयोग झाल्या वाचून ज्ञान होतच नाही. आणि ज्ञान उत्पन्न व्हायला आद्रष्ट असल्याशिवाय तिथं त्याचं प्रकाशनच होत नाही. संयोग झालेल्याचं, संयोगातून जे उत्पन्न व्हायलंय त्याचं प्रकाशन करायला आद्रष्ट लागत, म्हणजे देह लागतो, आहे का नाही? म्हणून सूक्ष्म विचार केला तर बारकाईनं, जर ते म्हणतात विचार जर केला ना तर संयोग होतो. आत्म्याचा आणि मनाचा संयोग होतो. कारण संतसुद्धा आपले म्हणलेले इथं, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीशी आले. म्हणजे मनाला राम होता येतं, म्हणजे मन आत्मरूप करता येतं. मन हे राम झाले म्हणजे मनाला ब्रह्मरूप करता येतं. पण त्या मनानं हा जो पसारा आहे आद्रष्टाचा, त्या पसाऱ्याची त्यानं वाट लावली पाहिजे बराबर. ते ज्याच्या आहे त्याचा त्यानं जर दिला तो पसारा, तर मग ते मन कोण होईल? आत्मरूपच होईल. कारण त्यावेळेस ते मन ब्रह्मरूप होईल. तो दोन्ही पदार्थाच्या क्रियेने होतो. आता संबंध जो होतो, संयोग जो होतो, दोन पदार्थामुळं होत असतो. एका पदार्थात संयोग होतो का? मग आता दोन पदार्थ, आत्मा आणि मन, हे दोन पदार्थ झाले का नाही? मग यांचा संबंध दोन्ही पदार्थानं होतो. किंवा कोठे कोठे एका पदार्थानंही होतो, पण पदार्थ दोन लागतात. क्रिया एका पदार्थानं केली तरी संयोग आहे का नाही? आता जर समजा एखाद्याच्या गालात चापट हाणायची, तर गालात चापट हाणताना त्यानं गाल बी चापटाकडं आणावा लागतो का? आणि चापट बी त्याच्या गालाकडे न्यावा लागते का? संयोग करायचा म्हणल्यावर चापटीचा. कारण गाल एका जागेवर जरी असला तरी चापट लागतीच, आहे का नाही? मग तसं कधी कधी दोन्ही पदार्थामध्ये संयोग घडतो, कधी कधी एका पदार्थानंही संयोग घडतो. तो दोन्ही पदार्थाच्या क्रियेनं होतो संयोग.
हां, किंवा एकाच्याही क्रियेनं होतो. 2 येडक्याचा संयोग, 2 येडक्याचा टकरी संयोग दोघांच्या क्रियेने होतो, है का नाही? मग तशी टक्कर होती का मनाची ना आत्म्याची? आता हे दोन्हीकडून झाली टक्कर म्हणल्या, दोन्हीमध्ये काय झाली? हां, क्रिया दोन्हीच्या याच्यामध्ये घडली. पण ते म्हणतात जर समजा फांटीवर एखादा पक्षी येऊन बसला तर त्या ठिकाणी त्याच्या संयोगाला कारण 1 का 2? हां, तसं म्हणतात ते. कारण पक्षी वृक्षाचा संयोग एका पक्षाच्या क्रियेनं होतो, एकतर्फी क्रिया. आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केव्हाही क्रिया नाही. बरोबर चालायले ना? आत्मा एक असल्यामुळं, त्याच्यामध्ये व्यापक असल्यामुळे त्याच्यामध्ये क्रिया केव्हाही नाही. आणि मोक्षकालात मनाच्या ठिकाणीही क्रिया नाही. मोक्षकालात मनाच्या ठिकाणीही, तिथं क्रिया कशा घडतील? मोक्षाच्या ठिकाणी मन गेल्यावर तिथंही क्रिया नाहीत. मग दोघांच्या ठिकाणीही क्रियाचा अभाव आहे. आत्म्याच्या ठिकाणीही क्रियाचा अभाव आहे आणि मनाच्या ठिकाणी क्रियाचा. मग हे दोन्ही कसे झाले? अक्रिय झाले. दोन्ही तत्व कसे झाले? अक्रिय झाले. म्हणून मोक्षकाली संयोगवान मनाचा अभाव आहे. मग तिथं मनाचा अभावच मानावा लागतो. कशात? मोक्षात. म्हणजे तिथं मन मन म्हणून उरत नाही, मन मरतच. मन आत्म्यात घातलं की मन म्हणून राहतच नाही. मन कशाला म्हणते? तर कल्पनाला. गिरी तरी काय मन म्हणजे काय? कल्पनेची सावयव. वाया मनाची हे नाव. वाया उगच उगच त्याला काय म्हणाले? तर मन म्हणाले. पण ते मन म्हणजेच काय आहे? कल्पना आहे. आणि ती कल्पना क्रियात्मक होण्यासाठी तिला उपाधी लागते, देह लागतो. मग त्या ठिकाणी ती कल्पना विशेष रूपाला येते, है का नाही? आणि जर त्या ठिकाणी उपाधी नसेल तर, देह नसेल तर, मग त्या ठिकाणी ती कल्पनाच काय होती? कल्पना म्हणून राहत नाही. ती कल्पनाच ब्रह्मरूप होती. ती कल्पनाच काय होती? ब्रह्मरूप होती ना, है का नाही? अहो, जर समजा एखादा उभा देह, त्याची सावली पडली, उभ्या देहाची किंवा वृक्षाची सावली पडलेली आहे आणि त्या वृक्षाला एखाद्यानं आग लावली आणि तो वृक्ष जळून गेला, तर ती सावली त्याची पडलेली वृक्षात नाही ना, आहे का नाही? मग त्या ठिकाणी ती सावली कशी राहील? मग त्या सावलीचं काय झालं? ती सावली ज्या वेळेस ते वृक्ष जळून गेला, त्याचसोबत त्याच्यात तिची निवृत्ती झाली. त्या छायेची कशात निवृत्ती झाली? त्याच्यातच. तसं या मनाला लागणारी जी उपाधी आहे, त्या उपाधीची निवृत्ती, तिला ढण जाळ लागला आणि ती उपाधी नाश पावली. आणि तिथं मग ते मन उरलेलं मन म्हणून राहतं का? मग ते कशात लीन होणार ते मन? आणि आता हे जीव जे आहेत ते काय आहेत? मन नाही तर काय आहेत? कल्पना नाही तर काय आहे? जीव म्हणजे कल्पना आहे. तो हे मन म्हणजे काय आहे? कल्पना आहे. आणि मग हे उपाधिवान असणारं अंतःकरण हे नष्ट केलं, याचा बाध केला, मग कल्पना तिथं राहीन का? म्हणून मोक्षामध्ये कल्पना नाही, मन मन म्हणून उरत नाही, असं त्यांचा हा सिद्धांत आहे. मग आता याच्यामध्ये यांचं काय चुकलंय हे आपल्याला कळा नाही तितकं, पण आता सिद्धांती सांगतात आता यांच्यात काय चुकू लागलं ते. आणखी त्याचं बी सांगायचं राहिलंच अजूक मत. आता वेळ झालाय, उद्याच्या वेळामध्ये आपण पाहू. पण कधी कधी पाठबंद ही राहील. दिनांक
10 तारखेपर्यंत 10 मेपर्यंत कधी कधी अचानक बंदही राहू शकते पाठ, याची नोंद घ्यावी. यूट्यूबवर ऐकणाऱ्यांनी सुद्धा, कारण काही निमित्तानं या दिवसामध्ये पाठ बंद राहण्याची, आता 2 दिवस झालं पाठ बंद होता आहे की नाही, म्हणून असा अधूनमधून लग्न कार्य असल्यामुळं पाठ कधी कधी वेळ भेटला तर होईलच आणि वेळ नाही भेटला तर बंद राहील. पण कायमचा बंद कधीच राहणार नाही, हेही लक्षात ठेवा. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी.